नमस्कार मित्रांनो, मी केतन मोळकर माझ्या केएमजी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तर हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो याविषयी मी थोडा तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची निर्मिती केली होती. ब्रह्मदेवाने नद्या, पर्वत, डोंगर, देवी देवता, दानव, यक्ष, राक्षस, गंधर्व, पशुपक्षी, विविध प्रकारचे रोग आणि त्यांच्यावरचे उपचार याच दिवशी ब्रह्मदेवाने सर्वांची निर्मिती केली होती. आणि दुसरं कारण म्हणजे शालिवाहन नावाचा एक राजा होता, म्हणजे सातवाहन नावाचा राजा होता. त्याने शक सोबत युद्ध करण्यासाठी मातीच्या मूर्त्या बनवल्या होत्या आणि त्या मूर्त्यांमध्ये प्राण टाकून, पाणी शिंपडून त्या मूर्त्यामध्ये प्राण टाकले होते आणि त्या शकासोबत युद्ध केले होते आणि त्यांचा पराभव केला. तेव्हापासून हे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आणि तिसरं कारण म्हणजे आपले प्रभू श्रीरामांनी बालीचा वध केला होता. आता बाली कोण हे रामायणातील किष्किंधा कांडमध्ये याचे वर्णन आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो मी सांगतो की मी आता आहे प्रॉपर पंचवटीमध्ये. तुम्ही बघू शकता इथे हीच लक्ष्मणाने रेखा मारली होती, ती इथेच लक्ष्मण रेखा, ती तुम्हाला मी दाखवतोय. ही जी आहे ती लक्ष्मण रेखा आहे आणि त्या लक्ष्मण रेखेवर नदी वाहते, वरुणा नावाची नदी, आणि त्या ठिकाणी रावणाने सीतेचं हरण केलं होतं. माझ्या पुढच्या पंचवटी दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी रावणाने सीतामातेचं हरण केलं होतं आणि कोणत्या ठिकाणी ही लक्ष्मण रेखा होती. तर आजचा विषय की गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. तर ही गोष्ट आहे दोन भावांची, सुग्रीव आणि बाली. जेव्हा प्रभू श्रीराम येथून जेव्हा रावणाने सीतेमातेचं हरण केलं होतं तेव्हा प्रभू श्रीराम हे सर्वात आधी शबरीला भेटले होते. शबरीने प्रभू श्रीरामांना सुग्रीव यांचा पत्ता दिला होता. तेव्हा प्रभू श्रीराम किष्किंधा नगरीत सुग्रीवला भेटले होते. बाली आणि सुग्रीव हे दोघे सख्खे जुळे भाऊ, एकमेकांसारखे दिसणारे. त्यात बाली हा मोठा आणि सुग्रीव हा लहान होता. तर बाली याने सुग्रीव सोबत धोका केला. सुग्रीवच्या प्रेयसी सोबत बालीने लग्न केले आणि किष्किंधा नगरीचा वानरांचा राजा म्हणून बाली हा राहू लागला. एकदा बालीने सुग्रीव याला लात मारून किष्किंधा नगरीतून हाकलून दिले आणि सुग्रीव डोंगराच्या आड आपल्या वानर साथींसोबत राहू लागला. एकदा प्रभू श्रीराम असे सीतेमातेचा शोध घेता घेता सुग्रीव याला भेटले. तर सुग्रीव याने प्रभू श्रीरामांशी मैत्री केली आणि प्रभू श्रीरामांना आपल्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. कशा प्रकारे बालीने सुग्रीववर अत्याचार केला आणि कशा प्रकारे सुग्रीवला धोका दिला. तर प्रभू श्रीरामांनी सुग्रीव याला न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला. प्रभू श्रीरामाने सुग्रीव याला सांगितले, तू बालीला युद्धासाठी तयार कर, मग मी त्याचा वध करेल. तेव्हा सुग्रीव हा बालीला युद्धासाठी तयार करायला गेला. पहिल्यांदा हा डाव फसला, कारण की दोघं सख्खे जुळे भाऊ एकमेकांसारखे दिसणारे. सुग्रीवाला बालीला युद्धासाठी तयार करायला सांगितले आणि यावेळी प्रभू श्रीरामांनी सुग्रीव सोबत एक निशाणी ठेवली, म्हणजे सुग्रीवची ओळख पटण्यासाठी. तेव्हा दुसऱ्यांदा सुग्रीव हा बालीकडे युद्धासाठी गेला. तेव्हा दोघांमध्ये खूप युद्ध झाले आणि तेव्हा बरोबर प्रभू श्रीरामांनी बालीला ओळखून बालीवर बाण चालवला आणि बालीचा वध केला. बालीचा वध केल्यानंतर बालीला प्रभू श्रीरामांनी त्याची चूक पटवून दिली आणि बालीला त्याची चूक समजली. बालीने सुग्रीवची माफी सुद्धा मागितली आणि आपला पुत्र अंगद याला प्रभू श्रीरामांच्या सैन्यात पाठवले. तर त्यानंतर प्रभू श्रीरामांनी सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा केला आणि विजयाचे प्रतीक म्हणून त्या काही गुड्या उभारल्या होत्या आणि
गुढी उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी परप्रांतीय मुघलांना यांच्याशी युद्ध करून त्यांचा पराभव केला व पराभव केल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी विजयाचा जयघोष केला आणि विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घराघरात गुढ्या उभारल्या गेल्या. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढी ही उभारली जात होती. त्याच्यानंतर काही जणांचे असे म्हणणे आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढी उभारली जाऊ लागली. तर सर्वांना सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध नाहीये. गुढी ही राम युगापासून सतयुगापासून गुढी उभारली जाऊ लागली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढी उभारली जात होती. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस क्रूर यातना दिली. त्याचे दुःख सर्वांनाच आहे. तसेच औरंगजेबाचे म्हणणे होते की छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म हा स्वीकारावा, पण छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही. तसेच औरंगजेबाने एक कट रचला होता. हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडवा हे या सणाच्या दिवशी औरंगजेबाने जाणून बुजून संभाजी महाराजांना मारले. संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकार केला नाही. याबाबत संभाजी महाराज हे सर्व हिंदूंचे आदरणीय प्रेरणास्थान आहेत. हिंदू धर्म हा पूर्ण आस्थेवर टिकून आहे. जोपर्यंत आपल्या देवी देवतांवर श्रद्धा आहे, आस्था आहे, तोपर्यंत आपल्या हिंदू धर्माला कोणीही काही करू शकत नाही. तसेच औरंगजेबाने सुद्धा गुढीपाडव्याचे निमित्त म्हणून गुढीपाडवा या सणाला लांछन लावण्यासाठी हा कट रचला होता. त्यासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांना मृत्यू दिला. म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की गुढीपाडव्याच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा काहीही संबंध नाहीये. आणखीन असे काही लोकांना जर वाटत असेल की गुढीपाडवा हा संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे साजरा केला जातो, त्या लोकांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही गुढीपाडवा या सणाला लांछन लावून औरंगजेबाच्या अपराध का लपवत आहात? गुढीपाडवा हा सण सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा सण आहे आणि गुढी म्हणजे हे विजयाचे प्रतीक आहे. तर प्रभू श्रीरामांनी बालीचा वध करून आणलेला हा विजय आणि ब्रह्मदेवाने ही सृष्टी बनवली. तर हा सण केवळ हिंदूचा नव्हे तर पूर्ण मानवजातीचा, पशुपक्ष्यांचा, डोंगर, नद्या, आले सर्वांचा मिळून हा एकत्रित हा सण आहे. अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.